तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल ढोकवडी। त्यासाठी आपल्याला त्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यामध्ये कांदा, खोबरं, सांबार, लसूण, अद्रक आणि लसूण अद्रक मसाला भाजून आपण मसाला तयार करून घेणार आहोत। करायची त्यासाठी तेल तापवून घ्यायचं। त्या तेलामध्ये त्यामध्ये आधी सर्वप्रथम खोबरं भाजून घ्यायचं। खोबरं लालसर झालं की त्यात कांदा टाकून घ्यायचा। कांदा भाजून घ्यायचे की त्यात लसूण अद्रक टाकायचं। लसूण अद्रक टाकल्यानंतर थोडं जिरे टाकून त्याला मिक्सरच्या बारीक मध्ये घ्यायचं आहे। परत त्यामध्ये कोथिंबीर पेस्ट एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचं। त्या तेलामध्ये कांदा टाकून घ्यायची। आपण मिक्सरला त्यात बारीक केलेली पेस्ट आहे ती टाकून घ्यायची। थोडे वेळ शिजू द्यायचं। शिजल्यानंतर त्याला झाकून त्यामध्ये शिजवायचं गरम आहे। मसाला टाकून घ्यायचा। गरम मसाला टाकून घ्यायचा। तिखट, हळद, त्यानंतर त्यात तिखट, इत्यादी टाकून मीठ, घ्यायचं। हळद टाकल्यानंतर थोडा वेळ त्याला छान शिजू शिजवून द्यायचं घ्यायचं पर्यंत। टमाटर हे सर्वात शेवटी टाकायचं आहे। सर्वात शेवटी तिखट टाकायचे मीठ आहे। शिजल्यानंतर टमाटर टाकलं जेणेकरून त्याचा छान मसाला शिजला जातो। त्यानंतर परत त्याच्या पाण्यामध्ये टमाटर मसाला टाकल्यानंतर परत थोड्या वेळ शिजू द्यायचं। ते टमाटर शिजल्यानंतर त्याला आपल्याला कळ त्याचा करायचा, रस्सा करून पाण्याचा घ्यायचा कळ आहे। त्यानंतर त्यानंतर आपण वडीसाठी लागणारं बेसन भिजवून घेणार आहोत। त्या बेसनामध्ये तिखट, मीठ, हळद टाकून घ्यायची। कोथिंबीर टाकून थोडीशी घ्यायची। कोथिंबीर टाकून त्याला आपण ते बेसन भिजवून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सीनुसार थोडंफार त्यानंतर जाडच भिजवून घ्यायचं रस्स्याला आहे। कड ते भिजवून येईपर्यंत वाट झाल्यानंतर बघायची। मसाल्याच्या रस्स्याला कड आल्यानंतर त्यात त्यात वड्या आपण सोडून भिजवलेलं घ्यायच्या। बेसन आहे परत त्या छोट्या छोट्या वड्या त्यात करून सांबार टाकायच्या। टाकून सांबार टाकून त्या वड्या शिजेपर्यंत त्याला झाकून शिजवायचं।